नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, कंबाईन 2024 गट ब गट क ची जाहिरात या आठवड्यात येणार आहे. मग ॲपियर असणारे विद्यार्थी या गट ब आणि गट क साठी फॉर्म भरू शकतात का? एटीकेटी फेल गॅप एक्सटर्नल शिक्षण घेतलेले विद्यार्थी फॉर्म भरू शकतात का? आता इथेच तुम्हाला उत्तर येतो. तुमचं जर एटीकेटी मधून शिक्षण झालं असेल, फेल होत होत शिक्षण झालं असेल, गॅप देऊन शिक्षण झालं असेल किंवा कोणत्याही बाहेरच्या युनिव्हर्सिटीमधनं म्हणजे आपण त्याला म्हणूया की एक्सटर्नल शिक्षण तुमचं झालं असेल, रेग्युलरमध्ये नसाल तुम्ही, तरी पण फॉर्म भरू शकतात. तुमच्याकडे एक तर डिग्रीचं सर्टिफिकेट तुमच्या हातात पाहिजे किंवा ॲटलिस्ट लास्ट इयर ॲपियर असणारे विद्यार्थी इथे फॉर्म भरू शकतात. आता याबद्दल मी सांगतो, पण याचं विथ प्रूफ पण मी तुम्हाला इथे नोटिफिकेशन देतोय. याला मी प्रूफ देतोय ॲड 2023ची, म्हणजे मागच्याच वर्षाची जाहिरात आहे. कोणत्या पदांसाठी तुम्हाला फॉर्म भरता येणार नाही, ॲपियर जरी असाल तर कोणत्या पदांसाठी भरता येणार नाही आणि का भरता येणार नाही. त्यानंतर वेगळी अशी कोणती प्रमाणपत्र लागतात का काही पदांसाठी? येस लागतात, ती पण आपण थोडक्यात बघूया. ओके, तिकडे मी तुम्हाला घेऊन जातो. मला माहिती आहे की या गट ब आणि गट क मधून गट ब चे एकूण 4 पदांसाठी हे एक्झाम होते आणि गट क च्या एकूण 6 पदांसाठी एक्झाम होते. ही पदं कोणती कोणती आहे? गट ब ची याला आपण STI सहाय्यक कक्ष अधिकारी म्हणतो. दुसरं पद आहे STI ज्याला आपण असिस्टंट सेशनल ऑफिसर म्हणतो. राज्य कर निरीक्षक ज्याला आपण STI म्हणतो. त्यानंतर पोलीस उपनिरीक्षक ज्याला आपण PSI म्हणतो आणि दुय्यम निबंधक किंवा मुद्रांक निरीक्षक ज्याला आपण सब रजिस्ट्रार म्हणतो. ही क्लास 2 ची पद आहेत. क्लास 3 मध्ये बघा उद्योग निरीक्षक इंडस्ट्रियल ऑफिसर म्हणतो आपण त्याला. दुय्यम निरीक्षक राज्य उत्पादन शुल्क एक्साइज SI PSI म्हणतो आपण त्याला. टेक्निकल असिस्टंट तांत्रिक सहाय्यक म्हणतो आपण त्याला. कर सहाय्यक टॅक्स असिस्टंट म्हणतो आपण त्याला. आणि लिपिक टंकलेखक ज्याला आपण क्लर्क म्हणतो. सर्वात जास्त पदं कुणाची येतील तर ती म्हणजे लिपिकची येतील. त्यानंतर शेवटचं पद यामध्ये आहे ARTO असिस्टंट रिजनल ट्रान्सपोर्ट ऑफिसर म्हणजे सहाय्यक मोटार वाहन निरीक्षक. ही 6 पद आहेत. मग ह्या 6 आणि ह्या 10 4 अशा 10 पदांपैकी कोणत्या ठिकाणी तुम्हाला फॉर्म भरता येणार आहे, कोणत्या ठिकाणी भरता येणार नाही, कोणत्या ठिकाणी भरता येणार आहे पण त्याच्याबरोबर अजून कोणती डॉक्युमेंट लागतात थोडक्यात मी तुम्हाला सांगतो. बघा तुमचं वयोमर्यादा जर विचारात घेतली आपण, आता ही 2023 ची जाहिरात त्यांनी डेट दिली जाते. बघा प्रत्येक ऍड मध्ये डेट टाकतात ते की ह्या डेट पर्यंत तुमची वयोमर्यादा इतकी इतकी असावी लागते. मग आता जर ह्या आठवड्यात जाहिरात येणार आहे, बघूया आपण त्यामध्ये कोणती डेट ते टाकणार आहे. सो यामध्ये मिनिमम तुम्ही सर्वसाधारणपणे लक्षात घ्या, काही ठिकाणी 18 वर्ष लागतात मिनिमम. तुम्ही साहजिक ॲपियर असाल तर 18 कंप्लीट आहे तुमचं. सो मिनिमम लक्षात घ्या 18-38 18-19 पासून ओपनसाठी 38 आणि कॅटेगरीसाठी 43 वर्षापर्यंत सूट आहे. तुम्ही समांतर आरक्षणामध्ये येत असाल तर त्यानुसार तुम्हाला 45 पर्यंत 50 पर्यंत 55 पर्यंत पण सूट दिली आहे. माजी सैनिकांना त्यांची सेवा जेवढी झाली तेवढी वजा, जेवढी सेवा प्लस 3 यामध्ये एवढी वजा करून जी राहतात त्यामध्ये सूट दिलेली आहे. याच्याबद्दलचा GR पण आहे. ओके, हे समजलं असं तुम्हाला वयोमर्यादा. आता घेऊन जातो मुख्य मुद्द्याकडे. शैक्षणिक अर्हता जर आपण बघितली तर 2 पदं आहेत बघा, उद्योग निरीक्षक आणि दुसरं पद आहे ARTO. हे 2 पदं जर सोडली तर उर्वरित म्हणजे 10 मधून हे 2 पदं जर गेली तर 8 पदांसाठी ग्रॅज्युएट एनी ग्रॅज्युएट विद्यार्थी फॉर्म भरू शकतो. बघा इथे दिलंय संवर्ग वगळता इतर सर्व संवर्गाकरिता मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी तुमच्याकडे पाहिजे, ग्रॅज्युएशन पाहिजे किंवा महाराष्ट्र शासनाने पदवी समतुल्य म्हणून मान्य केलेली अर्हता तुमच्याकडे पाहिजे. म्हणजे पदवी जर 8 जणांसाठी फॉर्म भरणार आहेत, फक्त याच्यासाठी पदवी लागते, पण याच्यासाठी पदवी थोडी वेगळी लागते. याला एनी ग्रॅज्युएट चालतो. 8 पदांसाठी एनी ग्रॅज्युएट चालतो. एनी ग्रॅज्युएट चालणार आहे. एनी ग्रॅज्युएट बरोबर आहे. आता राहिलं की उद्योग निरीक्षकासाठी काय लागतं, मग इंडस्ट्रियल ऑफिसर गट क चं पद यासाठी काय लागतं? त्यासाठी बघा अभियांत्रिकीमधील कोणती स्थापत्य अभियांत्रिकी तसेच स्थापत्य अभियांत्रिकीमधील विषयांचा समावेश, विषयांचा जो गट आहे त्याचा संलग्न असलेला वास्तुविद्या हे चालेल, नगर रचना चालेल. ह्या विषयाव्यतिरिक्त बघा, ह्या विषयाव्यतिरिक्त स्थापत्य अभियांत्रिकीमध्ये हे जे 2 विषय आहे कोणते कोणते, वास्तुविद्या नगर रचना, या विषयाव्यतिरिक्त किंवा तंत्रज्ञानामधील किमान पदविका म्हणजे इथे डिप्लोमा सुद्धा चालणार आहे. पदविका कशामधला? तंत्रज्ञानामधला डिप्लोमा चालेल किंवा विज्ञान शाखेची सामुदायिक विद्यापीठाची पदवी म्हणजे सायन्स ज्याचं झालं आहे, सायन्स मधून पदवी झालेली आहे किंवा ॲपियर असेल तोही विद्यार्थी इथे फॉर्म भरू शकतो. ओके, सायन्स मधून. आर्टचा चालेल की ते नाही, आर्ट चालेल नाही, कॉमर्स चालेल का? नाही चालणार. त्याच्या व्यतिरिक्त सायन्स व्यतिरिक्त त्यांनी सांगितलेल्या गोष्टी त्या तुमच्या शैक्षणिक अर्हतेमध्ये असतील तर फॉर्म भरू शकतात. राहिलं दुसरं पद असिस्टंट रिजनल ट्रान्सपोर्ट ऑफिसर ज्याला आपण ARTO म्हणतो. या पदासाठी कोण चालतंय तर या पदासाठी बघा तुमचं 10वी किंवा समतुल्य अर्हता असणं गरजेचं आहे, पहिला मुद्दा. दुसरा 3 वर्षाची पदविका म्हणजे डिप्लोमा धारक चालणार आहे. कोणता डिप्लोमा धारक चालणार? त्यासाठी बघा स्वयंचल अभियांत्रिकी म्हणजे ऑटोमोबाईल इंजिनिअरिंगचा डिप्लोमा चालेल किंवा
मेकॅनिकल इंजिनिअरिंगचा डिप्लोमा तुम्हाला चालणार आहे किंवा त्याचे समतुल्य असणारा चालणार आहे. दुसरं, तुम्हाला ऑटोमोबाईल इंजिनिअरिंग किंवा मेकॅनिकल इंजिनिअरिंग मधलं तुमचं पदवी जरी असेल तरी फॉर्म भरू शकता किंवा त्याच्यापेक्षा उच्च अर्हता असेल तरी सुद्धा तुम्ही फॉर्म भरू शकता. किंवा इथे सुद्धा तुम्ही पदवीला, डिग्रीला किंवा डिप्लोमाला ॲपियर जरी असाल तरी फॉर्म भरू शकता. ओके, म्हणजे दोन पदं तुम्हाला मी सांगितले, इंडस्ट्रियल ऑफिसर आणि दुसरं ARTO. यासाठी एनी ग्रॅज्युएट चालणार नाही, त्याला स्पेसिफिक ग्रॅज्युएट लागतो, पण तोही ॲपियर असेल तर फॉर्म भरू शकतो. म्हणजे मेकॅनिकल लास्ट इयर ॲपियर विद्यार्थी किंवा डिप्लोमा ॲपियर विद्यार्थी हा सुद्धा इथे फॉर्म भरू शकतो ARTOला. आता पुढे घेऊन जातो मला बघा, त्यांनी या मुद्दा काय सांगितला, मराठीचं ज्ञान आवश्यक आहे. म्हणजे काय, 10वीला तुमचा मराठी विषय 100 मार्काचा असावा लागतो, जास्त मोठी काय अपेक्षा नाही. नसेल तर तुम्हाला ऑप्शन्स आहे. ओके, दुसरा मुद्दा इथे दिला बघा, हा महत्वाचा मुद्दा आहे. संबंधित शैक्षणिक अर्हतेच्या पदवी अथवा पदविका कोणाला लागते, डिप्लोमा ARTO लागते, बरोबर. शेवटच्या वर्षाच्या परीक्षेत बसलेले उमेदवार पूर्व परीक्षेच्या प्रवेशासाठी पात्र असतील. म्हणजे प्रिलिमचा फॉर्म तुम्हाला आता भरायचा आहे, तुम्ही फॉर्म भरू शकता. फॉर एक्झाम्पल हा फॉर्म तुम्हाला ऑक्टोबरमध्ये सुटणार, ऑक्टोबर 24 मध्ये सुटेल तुमचा. ओके, त्यानंतर त्यांनी काय सांगितलं बघा, हे वाक्य अजून महत्वाचं आहे. परंतु मुख्य परीक्षेकरिता अर्हता प्राप्त ठरल्यास मुख्य परीक्षेच्या प्रवेशासाठी विहित पद्धतीने आवश्यक अर्ज माहिती सादर करण्याच्या अंतिम दिनांकापर्यंत पदवी परीक्षा उत्तीर्ण होणे अनिवार्य आहे. पदवी किंवा पदविका अनिवार्य राहणार आहे. म्हणजे आता सपोज तुम्ही असं लक्षात घ्या की फॉर्म सुटलेत, ऑक्टोबरमध्ये तुम्ही फॉर्म भरणार आहात, ऑक्टोबर 24ला फॉर्म भरणार आहात. तुमची एक्झाम डिसेंबर जानेवारीमध्ये होण्याचे चान्सेस आहे, डिसेंबर जानेवारीमध्ये. आता मी काय म्हणतो, फॉर्म भरल्यानंतर अंदाजित मागचा अनुभव जर घेतला तर 45 दिवस तुम्हाला वेळ असतो. आता फॉर्म भरायला तुम्हाला 20 दिवस वेळ दिला जातो, 20 दिवसात फॉर्म भरायचा आहे तुम्हाला, त्याच्यानंतर 25 दिवस, असं करून साधारणतः 45 दिवस जर आपण पकडत नोव्हेंबर एंड होऊन जातो. डिसेंबर किंवा जानेवारीमध्ये, आता डिसेंबरमध्ये बऱ्याचशा एक्झाम आहे, तुम्हाला माहिती, डेट पण डिक्लेअर आहे. MPSC पण एक्झाम घेते, अजून आदिवासी विभाग पण आहे, त्यानंतर अन्न औषध प्रशासन आहे. ह्या सगळ्यांच्या जाहिराती ओव्हरलॅप होऊ नये यासाठी काळजी घेतली तर डिसेंबर जानेवारी तुमची एक्झाम होऊ शकते, शक्यता मी तुम्हाला अंदाज सांगतोय. त्याच्यानंतर साधारणतः 4 महिन्यांचा डिफरन्स देऊन तुमची मुख्यची परीक्षा होणार आहे. 4 महिन्यांचा आतापर्यंतचा अनुभव आहे, सरासरी 4 महिने डिफरन्स देतात, कधी कधी जास्त पण झालेला आहे. मग तुमची 4 महिन्याचा विचार केला, फेब्रुवारी, मार्च, एप्रिल, मे, म्हणजे मे किंवा जूनला तुमची मुख्य परीक्षा होऊ शकते. मग त्याच्या अगोदर, फॉर्म भरण्याच्या अगोदर तुमचं लास्ट इयर कंप्लीट असावं, पास असावा तुम्ही, ATKT वगैरे चालणार नाही, पास असावं असं यांचा अर्थ आहे. मुख्य परीक्षा फॉर्म भरण्याच्या वेळेस तुमच्याकडे आवश्यक अर्हता असणं गरजेचं आहे. मुख्य परीक्षा फॉर्म भरताना सेंटर, फीज आणि तुमची शैक्षणिक अर्हता याच्याबाबत फक्त त्यांना अपडेट करता येतं. आता पुढे जाऊन सांगायचं म्हटलं तर कोणत्या पदास तुम्ही फॉर्म भरू शकत नाही, फक्त ॲपियर, फक्त तुम्ही काय आहात, ॲपियर आहात. फक्त ॲपियर असून चालणार आहे का इथे, नाही. असे अजून 2 पद आहेत बघा. पहिले 2 पद तुम्हाला सांगितले, कोणते 2 पद सांगितले तुम्हाला, इंडस्ट्रियल ऑफिसर सांगितलं IO, आणि दुसरं पद सांगितलं ARTO. यांना काय लागणार आहे, स्पेसिफिक ग्रॅज्युएशन लागणार आहे, ते ॲपियर विद्यार्थी फॉर्म भरू शकता. अजून 2 पद कोणते, एक आहे टॅक्स असिस्टंट, कोणता टॅक्स असिस्टंट, दुसरा आहे क्लर्क. ह्या 2 पदांसाठी तुम्हाला मात्र ॲपियर असून फॉर्म भरू शकतात, मात्र तुमच्याकडे टायपिंगचं सर्टिफिकेट लागणार आहे. कर सहायकासाठी तुम्हाला दोन्ही लागणार आहे, मराठी 30 लागणार, इंग्लिश 40 लागणार आहे. बघा इथे आणि शब्द टाकला त्यांनी, आणि लिपिक टंकलेखकला किंवा टाकला, म्हणजे मराठी 30 किंवा इंग्रजी 40 तुमच्याकडे लागणार आहे. आणि तोही फॉर्म भरतानाच लागणार आहे. याला ॲपियर असणारे विद्यार्थी चालणार नाही, फॉर्म भरतानाच दोन्ही डॉक्युमेंट असेल आणि इथे ॲपियर असेल तर फॉर्म भरू शकता. इथे समजतं लक्षात. 10 पैकी 4 पोस्ट अशा आहेत, या 4 पोस्ट यांना स्पेसिफिक ग्रॅज्युएट लागतो, आणि यांना ग्रॅज्युएशन ॲपियर कोणताही चालतो, मात्र टायपिंगचं सर्टिफिकेट लागतं. याला 1 लागतं, याला 2 लागतात. तो विद्यार्थी फॉर्म भरू शकतो. ओके, सो यानुसार आपण जर बघितलं तर ही पद्धत बघा, टोटल 1 2 3 4 5 6 याला एनी ग्रॅज्युएट चालणार आहे. जे मी रंग दिला एनी ग्रॅज्युएट चालणार आहे, एनी ग्रॅज्युएट प्लस ॲपियर चालणार आहे. कोणताही ग्रॅज्युएशनचा ॲपियर असणारा किंवा झालेला विद्यार्थी फॉर्म भरू शकतो. उरलेले 2 जे आहेत त्यामध्ये उद्योग निरीक्षक एक आहे आणि दुसरं ARTO, याला स्पेसिफिक ग्रॅज्युएट ॲपियर पण चालतो, डिप्लोमा ॲपियर पण इथे चालतो, आणि ह्या दोघांना ॲपियर तर चालतो प्लस तुम्हाला टायपिंगचं सर्टिफिकेट लागणार आहे. तो विद्यार्थी फॉर्म इथे भरू शकतो. एकदम क्लिअर कट सांगितलंय. काही अडचण तुम्हाला असेल अडचण तर कमेंटमध्ये मला नक्की टाका, त्याचे उत्तर मी परत तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये देतो. ओके, शेवटी परत एकदा सांगतो, इग्नाइट अकॅडमीची बॅच अनाऊन्स होणार आहे, 1-2-3 दिवसामध्ये अनाऊन्स होऊन जाईल. वेट अँड वॉच करा. बॅच अतिशय चांगली असेल, सगळ्या गोष्टी तुम्हाला बॅचमध्ये असणार आहे. अजून काही शंका असेल कमेंटमध्ये टाका, ह्या नंबरला कॉल करा किंवा इग्नाइट अकॅडमीचं ॲप डाउनलोड करून डायरेक्ट बाकीचे डेमो लेक्चर पण तुम्ही बघू शकता. तुर्तास थांबतो. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, चॅनल सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. धन्यवाद.